नमस्कार मंडळी, आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत भरली शिमला मिरची। यालाच आपण ढोबळी मिरची असे म्हणतो। शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी या 4 शिमला मिरची घेतलेल्या आहे आणि बाकीचे साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी हे शेंगदाणे घेतले, लसूण घेतले, 2 हिरवी मिरची घेतली आणि मीठ घेतले। शेंगदाण्यांना मी छान खरपूस असं भाजून घेतलेले आहे। तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरू शकतात। आता आपण शिमला मिरचीला कापून घेणार आहोत। त्यासाठी मी त्याआधी शिमला मिरचीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपण याचे थोडेसे देठ काढून घेणार आहोत आणि आपल्याला भरली शिमला मिरची करायची म्हणून आपण याचे 4 भाग करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मसाला छानपैकी भरता येईल। तुम्ही याला देठ पूर्ण काढून टाकून त्याच्या बियाही काढून घेऊ शकतात। बघा तुम्ही अशा पद्धतीने मी हे 4 फोडी करून घेत आहे। आपण जे साहित्य घेतले त्यामध्ये मी 2च हिरवी मिरची वापरलेली आहे, कारण शिमला मिरची ही ऑलरेडी तिखट असते, त्यामुळे आपण कमी वापरलेली आहे। अशा पद्धतीने मी हे 4 भाग करून सर्व शिमला मिरचींना कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने 4 भाग केल्यामुळे आपल्याला मसाला अगदी छान पद्धतीने भरता येतो आणि तो बाहेरही निघत नाही। आता आपण हे सर्व साहित्य जे घेतलं याचं वाटण करून घेणार आहोत। हे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरचीचे आपण देठ काढून 2 तुकडे करून टाकणार आहोत, जेणेकरून आपलं वाटण छान बारीक होईल। जसं आपण भरल्या वांग्याची भाजी बनवतो तशीच ही आपल्याला भरल्या शिमला मिरचीची भाजी बनवायची आहे। त्यासाठीच आपण हे असं वाटण बनवून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता हे मी ओबडधोबड असं वाटण बनवून घेतलेलं आहे। हा मसाला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला या मसाल्याला शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हा मसाला असा शिमलामध्ये भरून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने थोडा थोडा व्यवस्थित भरायचा आहे, जेणेकरून तो परतवताना निघाला नाही पाहिजे। खूप जास्तही नाही भरायचं आहे आणि खूप कमी नाही भरायचं आहे। अशा पद्धतीने हा मसाला भरून शिमला मिरची केल्यामुळे ती खायला अतिशय चवदार लागते आणि ज्यांना कोणाला ही शिमला मिरची आवडत नसेल तेही आवडीने खातात। एक एक करून अशा पद्धतीने मी या सर्व शिमला मिरचींमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मसाला भरून झाल्यानंतर जो आपला मसाला उरलेला आहे तो आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तोही खायला अतिशय छान लागतो शिमला सोबत। पद्धतीने आपला हा मसाला आता छान भरून झालेला आहे। आपण आता या शिमला मिरच्यांना परतून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक कढई गॅसवर गरम करून घेतली आहे आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। तेल छानपैकी गरम झाल्यानंतर आता आपण या शिमला मिरची तेलामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व शिमला मिरची त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला 2-2 मिनिटं सर्व बाजूने त्याला परतून घ्यायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शिमला मिरची लागणार नाही। आणि कमी गॅसवर ठेवल्यामुळे त्या अतिशय छान आणि लवकर शिजतात। तुम्ही बघू शकता मी एकदम छोट्या छोट्या आणि कवळ्या अशा शिमला मिरची घेतल्या आहेत, जेणेकरून त्या लवकर शिजतील। 2-2 मिनिट करून आपण त्यांना सर्व बाजूने परतून घेतलेले आहे आणि आता तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर आपल्या शिमला मिरची या छानपैकी शिजलेल्या आहे। आता आपण उरलेलं जे आपलं वाटण होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यालाही आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत, जेणेकरून ते कच्चं लागणार नाही। आता हे छानपैकी आपलं परतून झालेलं आहे। अशा पद्धतीने भाजी बनवल्यावर ही अतिशय झटपट बनते आणि टिफिनसाठी ही एकदम लवकर बनते। ही एकदम सोपी पद्धत आहे शिमला मिरची बनवण्याची। तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही मला ती कमेंट करून कळवा आणि मी बनवलेली अशा पद्धतीची ही भरली शिमला मिरची तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।